वाईज अँड अदरवाईज या पुस्तकातील 17वी कथा. स्वातंत्र्य दिनाची सुट्टी. 15 ऑगस्ट हा कॅलेंडरमध्ये लाल अक्षरात लिहिलेला दिवस. 1947 साली याच दिवशी पारतंत्र्यातून आपली सुटका झाली. असंख्य वीरांनी आपल्या प्राणांच्या आहुती दिल्यानंतर परकीय सत्तेपासून भारताला स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्य लढ्यात अनेक लहान मुलं, स्त्रिया आणि वृद्धसुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता सहभागी झाले होते. पण त्यांच्यापैकी अनेकांची आठवण आपल्या स्मरणातून गेलेली आहे. त्यांचे पुतळे बांधण्यात आलेले नाहीत की त्यांच्या शौर्याचे पोवाडे कुणी रचलेले नाहीत. त्यांच्या यशोगाथा कुणी लिहिलेल्या नाहीत. ते अनामिक योद्धे आहेत. आपल्याला स्वतंत्र भारतात राहता यावं म्हणून त्यांनी प्राणाचं बलिदान केलं. या दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन आपल्या सरकारनं 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली आहे. आपण आपल्या हुतात्म्यांचं स्मरण करावं आणि स्वातंत्र्य साजरा करावं हा त्यामागचा हेतू आहे. या दिवशी शाळांमध्ये, ऑफिसांमध्ये आपल्या स्वातंत्र्य लढण्यासंबंधी भाषण, चर्चासत्र आयोजित करण्यात येतात. ध्वजारोहणाचा कार्यक्रम असतो. देशभक्तीपर गीते गाण्यात येतात. लहान मुलांना तर हा दिवस साजरा करायला फार आवडतो. अशाच एका स्वातंत्र्य दिनी मी 1 आठवड्याच्या दौऱ्यावर होते. या खेपेला मी कर्नाटकाच्या ग्रामीण भागात भेटीला गेले होते. त्या वर्षी 15 ऑगस्टचा दिवस शुक्रवारी आला होता. आपण मुद्दाम काही शाळांमध्ये जाऊन त्यांच्या समारंभात सहभागी व्हावं असं मी ठरवलं. मी शहरात उतरले होते. त्यामुळे जवळच 7 किलोमीटरवर असलेल्या एका खेड्यातील शाळेत जाण्यासाठी मी बस स्टँडवर आले. स्टँडवर खेड्यातील एका शाळेचे मुख्याध्यापक भेटले. मी त्यांच्या शाळेला सुद्धा भेट द्यायची ठरवली होती. मला पाहून त्यांना फार आनंद झाला. काही माणसांच्या चेहऱ्यावर त्यांच्या मनातील भाव लगेच प्रतिबिंबित होतात. तसेच ते होते. अशी माणसं क्वचितच भेटतात. या उलट काही लोकांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या मनात काय चाललंय याची थांगपता लागत नाही. जणू काही त्यांच्या मेंदू आणि हृदय यांचा एकमेकांशी काही संबंधच नसतो. त्यांच्या मनातले विचार आपल्याला मुळीच जाणून घेता येत नाहीत. मोठ्या शहरांमध्ये अशी माणसं भेटतात. या उलट लहान गावांमध्ये माणसं मनमोकळी असतात. मुख्याध्यापक जरा घाईत दिसले. मॅडम, तुम्ही बंगलोरला निघाला आहात का? त्यांनी विचारलं. मग असं विचारण्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं. तुम्ही जर शनिवारी काम करत नसाल तर मग तुम्हाला ही सलग 3 दिवसाची मोठी सुट्टी मिळाली. मला वाटलं म्हणूनच तुम्ही बंगलोरला निघाला आहात की काय? नाही, मी बंगलोरला जात नाहीये, मी म्हणले. या भागात 1 आठवडाभर काम आहे मला. परत जायचं आणि यायचं म्हणजे उगीच वेळेचा अपव्यय. माझे शब्द ऐकून त्याच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. ती का ते जाणून घेण्याची मला उत्सुकता वाटली. ते म्हणाले, अरे, मी बंगलोरला निघालोय. मला वाटलं आपण बरोबर जाऊ. अचानक मला आठवण झाली. आज 15 ऑगस्ट. पण काय हो, आज 15 ऑगस्टचं तुमच्या शाळेत ध्वजवंदन असेल ना? ध्वजारोहण, देशभक्तीपर गाण्याचं कार्यक्रम वगैरे तुमच्या शाळेत असतं ना? त्याच्या चेहऱ्यावर उत्साहाचा अभावच होता. नाही हो, दरवर्षी हे सगळं करायचं म्हणजे उगीच वेळ वाया घालवणं. माझ्या गेल्या 20 वर्षाच्या बदलीच्या नोकरीत या सगळ्या राष्ट्रीय सुट्ट्यांमुळे मी अगदी कंटाळून गेलो आहे. आम्हाला नियमानुसार शाळा बंदही ठेवता येत नाही. शिक्षण खात्याच्या हुकमाप्रमाणे आम्हाला हे सगळे कार्यक्रम त्या दिवशी राबवावेच लागतात. त्याऐवजी त्यांनी दिवाळी नाही तर ख्रिसमससारखी पूर्ण सुट्टी देऊन टाकली तर बरं, असं मला वाटतं. ते खुश नव्हते, ते माझ्या लक्षात आलं. मग मी त्यांना विचारलं, तुम्ही बंगलोरला कशासाठी चालला आहात? मला जिल्ह्याच्या ठिकाणी बदली होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी कोणाला जाऊन भेटायचे, ते कोणाच्या हातात आहे वगैरे माहिती काढायला बंगलोरला निघालोय. माझ्या मुलीला कॉम्प्युटर सायन्स शिकायचे. कॉम्प्युटर सायन्स शिकून चांगली नोकरी मिळते ना? तुम्हाला काय वाटतं? कशी आहे ही कल्पना? शिवाय मुलगी जर कॉम्प्युटर विषयात पदवीधर असली तर तिला नवरा मिळणंही सोपं जातं. ते वडील जास्त आणि मुख्याध्यापक कमी होते. त्यांच्या बोलण्याकडे माझं फारसं लक्ष नव्हतं, कारण माझ्या मनात अजूनही स्वातंत्र्य दिनाचाच विचार चालला होता. मग आज तुमच्या शाळेतील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोण करणार? मी विचारलं.
त्यांनी माझ्याकडे कीव येऊन पाहिलं. एवढं काय त्यात? माझ्या उपमुख्याध्यापकांना मी सांगितलंय. या दिवशी करायचं भाषण तर 20 वर्षांपूर्वीच तयार केलंय मी. काहीही बदल झालेले नाही. त्यामुळे त्यांनीसुद्धा तेच भाषण वाचलं तरी चालेल. मी तर शाळेत गेलोसुद्धा नाही. मुलांना तरी या भाषणात किंवा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात कुठे रस असतो? आमच्या गावच्या तंबूत नवा सिनेमा लागलाय. मुलांना तिकडे जायचे. या स्वातंत्र्य दिनाचं कोणालाही कौतुक नाहीये. मी विचारात बुडून गेले. त्यानंतर बस आली. गडबड उडाली. जागा मिळवण्यासाठी मुख्याध्यापक आत घुसले. बसल्यावर त्यांनी मला हात केला. बस धुरळ उडवत निघून गेली. पुढच्या आठवड्यात मी बंगलोरला परतले. एका मैत्रिणीकडे रात्रीच्या जेवणाचं बोलावणं होतं. तिथे मी गेले. ती पण माझ्यासारखी शिक्षिकाच आहे. आमच्यात बऱ्याच बाबतीत साम्य आहे. पण एका शहरात राहूनसुद्धा आमची वरचेवर भेट होत नाही. आम्ही दोघे आपापल्या कामात आकंठ बुडून गेलेलो असतो. यातून आम्ही एक उपाय काढलाय. तो म्हणजे अधूनमधून मुद्दाम जेवणाच्या निमित्तानं भेटायचं. मी तिला विचारलं, तुम्ही शाळेत स्वातंत्र्य दिन कसा साजरा केला? तिच्या चेहऱ्यावर दुःख पसरलं. फार भयंकर रीतीने. आम्ही सर्व शिक्षक सकाळी लवकर शाळेत गेलो. आम्ही एक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याला ध्वजवंदनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. बिचारा, त्यानं इतकं मोठं भाषण तयार केलं होतं आणि तो वेळेवर हजरही होता. पण ती थांबली. गेल्या आठवड्यात मी त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना स्टँडवर भेटले होते. ती आठवण मनात अजून ताजी होती. तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आल्या होत्या की नाही? का काही प्रॉब्लेम झाला? आल्या होत्या ना. आमच्या मुख्याध्यापिका फार चांगल्या आहेत. त्या दिवशी त्यांच्या अंगात ताप होता तरी त्या वेळेवर हजर होत्या. ती म्हणाली. पण आमचे विद्यार्थीच आले नाहीत. खरं तर आमच्या शाळेत 1000च्या वर विद्यार्थी आहेत. पण त्या दिवशी जेमतेम 50 उगवले होते. का? 15 ऑगस्ट शुक्रवारी आल्याने लागोपाठ 3 दिवसांची सुट्टी मिळाली. आईवडिलांनी मुलांना गावाला नेलं. जी मुलं कुठे गावाला गेली नाहीत ती सिनेमाला गेली. त्या दिवशी दिवसभर व्हिडिओ लायब्रऱ्यांमध्ये सुद्धा केवढी गर्दी होती. आमच्या प्रमुख पाहुण्यांच्या समोर केवढी शोभा झाली. पण त्या दिवशी हजर राहिलंच पाहिजे अशी सक्ती नव्हती. होती ना. त्या दिवशी मुलांनी शाळेत हजर राहिलंच पाहिजे अशी नोटीस वर्गामधून फिरवली होती. पण काय उपयोग? मुलं काय दुसऱ्या दिवशी खोटा वैद्यकीय दाखला घेऊन येतात. कधी कधी तर असं वाटतं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीची सुट्टी द्यायलाच नको. त्याऐवजी व्यवस्थित नेहमीसारखी शाळा ठेवावी व शेवटच्या 2 तासांत कार्यक्रम ठेवावे. आजकाल ती सुट्टी मजा करण्यासाठी धरली जाते. आपल्या देशभक्तांची आठवण कोणालाच काढायची नसते. तुला काय वाटतं? मी काहीच बोलले नाही. काय बोलणार? तिच्या प्रश्नाला माझ्यापाशी उत्तर नव्हतं. वाचक हो, या प्रश्नाचं तुमच्याकडे तरी काही उत्तर आहे का? केवळ मलाच नाही तर माझ्यासारख्या अनेक शिक्षकांना ते ऐकायला आवडेल.